श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. भीती नाही वाटत कशाची, कारण स्वामी सदैव आहे पाठीशी. भीती नाही वाटत कशाची, कारण स्वामी सदैव आहेत पाठीशी. होणार नाही कधीही अनर्थ, होणार नाही कधीही अनर्थ, जिथे असतात श्री स्वामी समर्थ, जिथे असतात श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी संदेश नेहमीच आपल्याला जगण्याची कला शिकवतात. जगताना आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत असतं. कधी सुखाचे प्रसंग येतात तर कधी दुःखाचे प्रसंग येतात आणि दोनही प्रसंगांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने सावरायचं आहे आणि कशा पद्धतीने पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहायचं आहे हे देखील स्वामी संदेश शिकवून जातात. त्यासाठी रोजचे स्वामी संदेश ऐकत जा आणि ते जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. स्वामी महाराज तुमचा हात कधीही सोडणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेशही तसाच आहे. आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. तर स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे सल्ला, साथ आणि वेळ या अशा 3 गोष्टी आहे ज्या खूप महत्त्वाच्या आहे आणि तितक्याच गरजेच्या देखील आहे. पण तरीही या 3ही गोष्टी तुझ्याकडे जर कोणी मागत नसेल तर चुकूनही तू देऊ नको, कारण या 3ही गोष्टी फार मौल्यवान आहे. पण ज्यांना तू या 3ही गोष्टी सहज उपलब्ध करून देतो ना, तेव्हा त्यांच्या लेखी तुझी किंमत मात्र शून्य होत असते. म्हणून ह्या 3 गोष्टींचा योग्य तो उपयोग करायला शिक. फुकट कोणावरही ह्या 3 गोष्टी खर्च करू नको. आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्याकडून तुला सन्मान मिळतो ना त्यालाच तूही सन्मान दे. याचा अर्थ उगाचच तू त्याच्यात काहीतरी खोट काढायची किंवा त्याचा अपमान करायचा असा नाही. पण हो, सन्मान मात्र उगाच त्याची श्रीमंती, त्याचं पद, त्याची प्रतिष्ठा पाहून देऊ नकोस. त्याच्यासमोर तुझी मान झुकवू नको. अरे दुसऱ्यांच्या श्रीमंती समोर किंवा त्याची पद प्रतिष्ठा पाहून त्याच्यासमोर मान झुकवणे म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे आणि अशा ठिकाणी तुझी किंमत नेहमी शून्यच असणार आहे. त्यामुळे सन्मान त्यालाच दे जो सन्मानाच्या लायकीचा आहे. जिथे तुला कधीच कोणी बोलवत नाही तिथे तू स्वतःहूनही जाऊ नको. माणुसकी जपायची म्हणून तर मुळीच जाऊ नको, कारण तुझं आयुष्य इतकंही स्वस्त नाही की कोणीही येऊन तुझ्या आयुष्याची किंमत करून जाईल. म्हणून जिथे बोलावलं जात नाही तिथे तू जाऊ नको. जे तुझ्याशी बोलत नाही, जे तुला टाळण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या पुढे पुढे करण्याचा तू देखील प्रयत्न करू नकोस. अरे जीवनामध्ये जर जवळच्या लोकांना तुला ओळखायचं असेल ना, तर त्यांना फक्त एवढंच विचार की माझी मदत कराल का, मी अडचणीत आहे. जेव्हा तू तुझी अडचण लोकांसमोर मांडशील, जेव्हा तू लोकांकडे मदतीचा हात मागशील, तेव्हा तू ज्यांना आपलं समजतो ना त्या गर्दीपैकी अनेक लोक मागे फिरलेले असतील. त्यातले काही जण तुझ्यासाठी उभे असतील. आणि आत्ताच ओळख, जे तुझ्यासाठी उभे असतील तेच फक्त तुझे आहे, बाकीचे फक्त दिखाव्यासाठी आहे. अरे चांगल्या काळात सगळेच जण उभे असतात, परंतु वाईट काळात जे तुझी साथ देतात ते खऱ्या अर्थाने तुझी जीवाभावाचे असतात. आणि अशा जीवाभावाच्या माणसांना तू कधीही अंतर देऊ नकोस. हे बघ, जी व्यक्ती सतत तुझा अपमान करते ना, तिला तुझ्या आयुष्यात कधीही स्थान देऊ नको. तू माणुसकी जपण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या व्यक्तीला तुझ्या माणुसकीचं साधं महत्त्व नाही किंवा तुझंही काही महत्त्व नाही. अशा व्यक्तीला जर तू तुझा वेळ देत असेल तर तू स्वतःचा अपमान करत आहे, हे लक्षात घे. हे बघ, तू जे काही नियोजन करतो किंवा तुला उद्या काय करायचं आहे हे उठसूट प्रत्येकाला सांगत जाऊ नकोस, कारण तुझं नियोजन पूर्ण झालं तर तुझ्यावर जळणारेही तितकेच असतील आणि तुझं नियोजन विस्कटलं तर तुझ्यावर हसणारेही तितकेच असतील. त्यामुळे तुझं नियोजन हे फक्त तू तुझ्यापुरतं मर्यादित ठेव आणि तुला सांगावंसं वाटलं तर आम्हाला सांग. जेव्हा तू विश्वासाने तुझं नियोजन, तुला पुढे काय करायचं आहे हे जेव्हा आम्हाला सांगतो,
तेव्हा ते तुझं नियोजन सत्यात कसं उतरवायचं हे देखील आम्ही बघत असतो. त्यामुळे काही गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवायला शिक. स्वतःला कधी कमी समजू नको. अरे प्रत्येकामध्ये गुण असतात तसे दोषही असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या हुशारी समोर स्वतःला कमी समजू नको आणि स्वतःचा अपमान स्वतःच करू नको. कारण जेव्हा तू स्वतःचा मान ठेवत नाही तेव्हा हे जगही तुझा मान ठेवणार नाही. आणि अशा वेळेस तू जगाकडून तुझ्या मानापानाची अपेक्षा करणं देखील चुकीचं ठरू शकतं. कारण जो स्वतःचा आदर करतो तोच दुसऱ्यांकडून आदराची अपेक्षा करू शकतो. त्यामुळे स्वतःचं असं अस्तित्व निर्माण कर. तुझ्यामध्ये देखील आम्ही चांगले कौशल्य निर्माण केलेली आहे, त्यांना गवसायला शिक आणि तशा पद्धतीने वागायला शिक. अरे प्रत्येकाला आनंद देण्याचा, प्रत्येकाला सुख देण्याचा तुझा अट्टहास कशासाठी आहे हे बघ. या जगामध्ये जितके लोक आहेत तितके त्यांचे वेगवेगळे स्वभाव आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळं आहे. प्रत्येकाची अपेक्षा तुझ्याकडून वेगळी आहे. पण म्हणून तू प्रत्येकासाठी उठसूट तुझी स्वप्न सोडून द्यायची, तुझ्या इच्छा मारायच्या असं करू नकोस. एक गोष्ट लक्षात घे, या जगामध्ये तू एका वेळेस सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत, सगळ्यांना आनंद नाही वाटू शकत, हे मान्य कर. एकाचं मन धरायला गेला की दुसऱ्याचं मन हे दुखणारच आहे, तुटणारच आहे. पण जे योग्य आहे त्याचीच साथ तू द्यायला हवी. उगाचच समोरच्याचं मन धरावं म्हणून तू जर त्याच्या चुकीच्या गोष्टींमध्येही जर साथ देत असेल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही. म्हणून जे योग्य आहे त्याचा विचार करायला शिक आणि प्रत्येकाचं मन धरण्याचा जो तुझा अट्टहास चालतो ना तो आता सोडून द्यायला शिक. नेहमी दोन तोंडी लोकांपासून सावध राहायला शिक. बरेच लोक तुझ्या आजूबाजूला असे वावरतात जे तुझ्या तोंडावर एक आणि तुझ्या मागे एक बोलतात. आणि जेव्हा तुझ्या हे लक्षात येतं आणि तरीही जर तू त्यांच्याशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर तू स्वतःचं नुकसान करून घेत आहे. म्हणून अशा लोकांना वेळीच ओळखायला शिक आणि ओळखल्यानंतर त्यांच्यापासून 4 हात लांब राहायला शिक. हे बघ, जे काही तुला वाटतं ते तोंडावर बोलत जा आणि तुला जे योग्य वाटतं तशा प्रकारचे निर्णय घेत जा. पण तू तो निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण देण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक जगाला तुझ्या वागण्याचं स्पष्टीकरण तू देत बसू नको. जे तुझे आहेत त्यांना स्पष्टीकरणाची कधी गरजच भासणार नाही आणि जे तुझे नाही त्यांना कितीही तू स्पष्टीकरण दिलं तरीही ते त्यांना कधीच मान्य होणार नाही. म्हणून तुला स्पष्टीकरण द्यायचं झालं तर तू फक्त आमच्याकडे ये. आम्हाला तुझ्या वागण्याचं स्पष्टीकरण दे. आम्ही तुला नक्कीच समजून घेऊ आणि तू जर योग्य मार्गावर असशील तर आम्हाला देखील स्पष्टीकरणाची अजिबात गरज नाही. अरे वेळेवर आणि नशिबावर कधीच घमेंड करू नको. वेळ काय रे, आज आनंदाची आहे तर उद्या दुःखाचीही येऊ शकते. आणि नशीब काय, आज बलवत्तर आहे तर उद्या माती मोलही होऊ शकतं. त्यामुळे वेळेवर आणि नशिबावर कधीच तू घमेंड करू नको. तुझं दुःख, तुझ्या यातना प्रत्येकाला सांगायला जाऊ नको. कारण तुझ्या दुःखाची खिल्ली या जगामध्ये उडवली जाईल आणि ते तुला सहन होणार नाही. त्यामुळे तुझे अश्रू, तुझं दुःख या जगापासून कायम लपवून ठेव. ते उघडं करायचं असेल तर तुझ्या हक्काची जागा आहे, ती म्हणजे तुझ्या स्वामींची जागा. तू स्वामींकडे ये, तू माझ्याकडे ये आणि तुझं दुःख मोकळं कर आणि सगळं काही मला भरभरून सांग. मी तुझी प्रत्येक गोष्ट अगदी मन लावून ऐकतो आणि तुला प्रत्येक समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्नही करतो. अरे भूतकाळात झालेल्या चुका उगाळत बसण्यापेक्षा भूतकाळाकडून धडा घे आणि वर्तमानात जगायला शिक. तेव्हा कुठे तुझं भविष्य सुंदर घडणार आहे. आणि हे भविष्य घडवत असताना जर तुझ्या ओठी आमचं नाम सदैव आहे तर तू भीतोस कशाला. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेश मधून तुम्ही काय बोध घेतला हे आज तुम्ही मला सांगायचं आहे. तेही कमेंट करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायचं आहे. बघा, स्वामींचं साधं एक नाव घेतलं तरीही आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो, आपल्या आयुष्याचं चीज होत असतं. त्यामुळे श्री स्वामी समर्थ लिहा, श्री स्वामी समर्थ जपा आणि श्री स्वामी समर्थ सदैव ध्यानी मनी ठेवा. स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.